नमस्कार मित्रांनो, आजच्या या शेअर मार्केटच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टीविषयी थोडंसं अपडेटिंग घेऊया. बघा निफ्टी मंडेला थोडंसं आणखीन 150-200 पॉईंटनं खाली पडलेली आहे. मागच्या फ्रायडेलाही खाली पडलेली होती. पण विचार करायला गेलं तर जेव्हा मार्केटचं काम कसं असतं, की येईन त्या 4 महिन्यात, 5 महिन्यात पुढील इलेक्शन असतं ना, त्या टाईम पिरियडमध्ये नेहमी 4 महिन्याच्या अगोदर हे मार्केट डेफिनेटली खाली असतं. आणि नंतर जेव्हा 2 महिने उलटून गेले, तर इलेक्शनच्या 2 महिने आधी त्याच्यामध्ये मार्केटमध्ये काय होते, हळूहळू इम्प्रूव्हमेंट होते. तसं बघायला गेलं तर निफ्टी 2400ला तर स्ट्राँग सपोर्ट आहेच आहे. पण 24,500ला एक मला असं वाटतं बाउन्स बॅक थोडासा नॉर्मली 150, 200, 300 पॉईंट्सचा घेऊन पुन्हा थोडा वर जाईल आणि ऑगस्ट महिन्यामध्ये एक छानपैकी बॉटम फॉर्म करेल. पण ह्या उठक-पटकमध्ये आपले स्मॉल कॅप, मिड कॅप थोडं का होईना खालीवर करत राहतील. पण ज्या लोकांनी लार्ज कॅप घेऊन ठेवलेत, त्यांचा तर काही विषयच नाही. डेफिनेटली लाँग टर्ममध्ये होल्ड करा. पण माझ्या मित्रांना असं सांगू इच्छितो, की बाबा स्मॉल कॅपमध्ये आणि मिड कॅपमध्ये थोडीफार का होईना उठक-पटक होत असते. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा शेअर तुम्ही लॉसमध्ये काढायचा नाही आणि घाबरून जाऊ नका. डेफिनेटली आज न उद्या हे शेअर पुन्हा डबल होणारच आहेत. धन्यवाद.